नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका शुभ आणि पवित्र सणाबद्दल बोलणार आहोत जो संपूर्ण भारतभर, विशेषतः महाराष्ट्रात अतिशय श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो। तो सण म्हणजे अक्षय तृतीया किंवा अखाती। वेळ न घालवता आपण लगेच विषयाला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया। अक्षय या शब्दाचा अर्थ आहे कधीही न संपणारे, म्हणजेच या दिवशी केलेले कोणतेही पुण्यकर्म, दान, पूजा किंवा खरेदी कधीही क्षीण होत नाही, उलट वाढतच जाते, अशी अनेकांची श्रद्धा आहे। पण या दिवसाला इतकं महत्त्व का दिलं जातं, त्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात आणि पौराणिक कथांमध्ये डोकवावं लागेल। पौराणिक कथा जाणून घेऊया। तर या दिवशी विष्णूचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता, त्यामुळे या दिवसाला परशुराम जयंती सुद्धा म्हणतात। या व्यतिरिक्त महाभारतात एक प्रसंग आहे जिथे श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं। हे एक असं पात्र होतं ज्यातून कितीही वेळा अन्न घेतलं तरी ते कधीच रिकामी होत नव्हतं, त्यामुळे पांडवांना अरण्यात असतानाही कधीही अन्नाची कमतरता भासली नाही। हीच अक्षयतेची संकल्पना या दिवसाशी जोडलेली आहे। जैन धर्मातील महत्त्व जाणून घेऊया। जैन धर्मियांच्या मते जैन धर्मातील पहिले तीर्थकर ऋषभनाथ यांनी 400 दिवसांच्या उपवासानंतर राजा श्रेयास यांच्याकडून उसाचा रस ग्रहण करून उपवास सोडला होता। ही घटना याच दिवशी घडल्याने जैन समाजातही अक्षय तृतीयाला विशेष सण मानला जातो। जैन समाजात त्याला पारणा दिन म्हणतात। ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह त्यांच्या उच्च राशीत असतात। सूर्य मेष राशीत आणि चंद्र वृषभ राशीत असतो। दोघेही ग्रह सबल स्थितीत असल्यामुळे या दिवशी केलेली सुरुवात यशाकडे घेऊन जाते असं मानलं जातं। त्यामुळे हा दिवस आर्थिक गुंतवणूक, नवा व्यवहार, शिक्षणाची सुरुवात किंवा विवाहासाठी योग्य मानला जातो। या वर्षी 2025 मध्ये हा पवित्र दिवस 30 एप्रिल रोजी आहे। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज भासत नाही। या दिवशी लोक नवीन व्यवसाय सुरू करतात, नवीन घर घेतात, वाहन खरेदी करतात आणि विशेष म्हणजे सोनं खरेदी करतात। या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा खूप आधीपासून चालत आलेली आहे। सोनं ही फक्त एक संपत्ती नाही, तर समृद्धीचं, स्थैर्याचं आणि सौभाग्याचं प्रतीक मानले जाते। त्यामुळे अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करणे म्हणजे साक्षात लक्ष्मी घरात आणण्यासारखे आहे, असा अनेकांचा समज आहे। अक्षय तृतीया हा दिवस केवळ शुभ कार्यासाठीच नव्हे, तर आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी पितर पृथ्वीच्या जवळ येतात अशी श्रद्धा आहे, त्यामुळे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून तिल तर्पण, पिंडदान आणि विशेष जेवण अर्पण करण्याची परंपरा आहे। या दिवशी पूर्वजांच्या स्मरणार्थ पूजा करून त्यांना प्रथम आमरसाचे जेवण देऊन मगच आंब्याचा रस सेवन केला जातो, अशी प्रथा आहे। या दिवशी तिल तर्पण करताना तिळांमध्ये श्री विष्णू आणि ब्रह्म यांची तत्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना केली जाते। त्यानंतर पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांवर तीळ आणि जल अर्पण करत आहोत असा भाव ठेवून तर्पण केले जाते। या दिवशी केलेले दान, तर्पण आणि पूजन हे अक्षय मानले जाते, म्हणजेच त्याचे पुण्यकर्म कधीही क्षीण होत नाही। त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध व्हावे अशी श्रद्धा आहे। सोने खरेदी करा, नवे संकल्प घ्या, पण त्याचबरोबर आपल्या कृतीतून मदतीच्या, प्रेमाच्या आणि आपुलकीच्या रूपात दुसऱ्यांच्या आयुष्यातही थोडंसं सोनं पेरा, कारण खरी अक्षयता ही आपल्या संपत्तीत नाही, तर आपल्या विचारांमध्ये आणि कर्मांमध्ये असते, जी कधीच क्षीण होत नाही। आणि अशीच कधीही क्षीण न होणारी गोष्ट तुम्ही आप्तजनांसोबत प्रणिताच विश्वात देखील देऊ शकता, ती म्हणजे तुमचा सपोर्ट। तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल आणि अशीच माहिती द्यावी असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत, तोपर्यंत धन्यवाद।